Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from खासदार SD पाटील विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. लास्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलच्या फिनॉलच्या प्रिपरेशनच्या मेथडपर्यंतचा पार्ट संपवलेला होता. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू कम्पेअर बिटवीन NCERT बुक अँड महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट बुक. आजच्या लेक्चरला आपल्याला थोडंसं NCERT बुक आणि महाराष्ट्र स्टेटचं जे बुक आहे याच्यामध्ये कम्पेअर करायचं आहे की ज्याच्यामध्ये NCERTमध्ये नसलेल्या काही गोष्टीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुकमध्ये असतील. त्याच्यानुसार आजच्या लेक्चरला आपण ह्या सगळ्या गोष्टी कम्पेअर करत राहूया. काही गोष्टी अगदी सिमिलर तुम्हाला NCERT बुकमध्ये आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिसेल की ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट इथं बघू शकता डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल फिनॉल आणि इथर. ह्या तिन्ही ज्या डेफिनेशन असतील त्या NCERT बुकमध्ये आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेम दिसेल. नेक्स्ट पार्ट इज क्लासिफिकेशन. आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन हे अकॉर्डिंग टू नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड आणि दुसरं म्हणजे व्हेअर इज OH ग्रुप अटॅच त्याच्यानुसार केलं. सेम क्लासिफिकेशन तुम्हाला NCERTच्या बुकमध्ये दिसणार आहे. नेक्स्ट पार्ट आपण बघितलं की नोमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स. सेम पार्ट तुम्हाला NCERT आणि स्टेट बोर्डच्या बुकमध्ये बघायला मिळणार आहे. नेक्स्ट पार्ट आपण याच्यामध्ये बघितला की जो होता स्ट्रक्चर. हे जे अल्कोहोल फिनॉल किंवा इथर असतील त्याच्या बाबतीत नेमकं स्ट्रक्चर काय आहे याच्याबद्दल आपण NCERTच्या बुकमध्ये डिस्कस केलेलं होतं. आता थोडंसं काही गोष्टी की ज्या महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या बुकमध्ये आहेत पण NCERTमध्ये नाही आहेत अशा काही गोष्टी मी इथं तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आहे. काही गोष्टींची रिव्हिजन पण तुमची त्यामुळं होऊन जाणार आहे. आपण याच्यामध्ये आजच्या लेक्चरला बघतो पार्ट की नोमेनक्लेचरच्या बाबतीमध्ये टेक्स्टबुकमध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट दिलेला आहे की ज्याला कार्बिनॉल सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे अल्कोहोलचं नोमेनक्लेचर देत असताना कॉमन नेम सिस्टीम किंवा आयुपॅक नोमेनक्लेचर सिस्टीम आणि आता ही कार्बिनॉल सिस्टीम या पद्धतीनं नोमेनक्लेचर आपण अल्कोहोलचं देऊ शकतं. मग ह्या कार्बिनॉल सिस्टीममध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर कार्बिनॉल सिस्टीममध्ये असं कन्सिडर केलं जातं की ऑल अल्कोहोल्स आर सेट विथ द डेरिव्हेटिव्ज ऑफ मिथिल अल्कोहोल. म्हणजे जे सगळे अल्कोहोल असतील ते कुणाचे डेरिव्हेटिव्ज असतील तर दे आर सेट विथ द डेरिव्हेटिव्ज ऑफ मिथिल अल्कोहोल. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेऊया CH3OH. याच्या बाबतीमध्ये तुमच्या सहज लक्षात येईल की मिथॅनॉलचं स्ट्रक्चर मी जर ड्रॉ करत असेल CH3OH. आता याच्यातला एक हायड्रोजन जर मी रिप्लेस केला CH3 ग्रुपनं तर आपल्याला इथं तयार झाला इथॅनॉल. जर मी असं केलं की मिथिल अल्कोहोल CH3OH हे जे मिथिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे याच्यातला हा जो हायड्रोजन आहे तो जर रिप्लेस केला CH2 ग्रुपनं तर आपल्याला इथं मिळणार आहे प्रोपॅनॉल. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या सगळ्या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकतो की दे आर सेट विथ द डेरिव्हेटिव्ज ऑफ मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्ज असतील की ज्याच्यामधला हायड्रोजन हा रिप्लेस केला जाईल इतर कुठल्या तरी अल्किल किंवा बाकीच्या ग्रुपने, तेव्हा त्या सिस्टीमला कार्बिनॉल सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणून ह्याच्यामध्ये स्टेटमेंट असं दिलं दे आर कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ज ऑफ मिथिल अल्कोहोल अँड मिथिल अल्कोहोल इज सेट द कार्बिनॉल. म्हणजे सपोज आता इथं तुमच्यासमोर जे एक्झाम्पल दिसतं इथं तुमच्या सहज लक्षात येईल की हा जो कोणी असेल तो पॅरेंट असणार आहे CH3OH आणि याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला आहे मिथिल ग्रुपनं. म्हणजे हा जो एवढा ग्रुप आहे त्याला आपण म्हणणार आहे कार्बिनॉल आणि त्याच्यामध्ये नवीन हा इंट्रोड्यूस झालेला मिथिल ग्रुप आहे. दॅट्स वाय इट इज सेट विथ द मिथिल कार्बिनॉल या पद्धतीनं. सपोज आणखीन एक एक्झाम्पल मी तुमच्यापुढं रिप्रेझेंट करतो. एक्झाम्पल घेऊया आपण CH3 CH2 ॲक्च्युली हा असणार आहे CH3OH. म्हणजे हा झाला कार्बिनॉल किंवा आपण त्याला मिथिल अल्कोहोल असं म्हणतो की ज्याच्यातला वन हायड्रोजन गेट रिप्लेस्ड बाय दिस प्रोपिल ग्रुप. दॅट्स वाय याचं जर आपल्याला नोमेनक्लेचर द्यायचं असेल तर आपण सांगू शकता हा असेल कार्बिनॉल आणि त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेला हा प्रोपिल ग्रुप. दॅट्स वाय नोमेनक्लेचर बिकम्स प्रोपिल कार्बिनॉल. अशा पद्धतीचं नोमेनक्लेचर आपण एक एक्स्ट्रा पार्ट ह्या स्टेट गव्हर्नमेंटच्या बुकमध्ये बघू शकता. नेक्स्ट पार्ट आपण याच्यामध्ये सांगणार आहे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे की जो क्वेश्चन या पद्धतीनं पुढं दिसतो तुम्हाला. यूज युअर ब्रेन पॉवर यूज करा आणि ह्या कंपाऊंडचं नोमेनक्लेचर देण्याचा प्रयत्न करा. इथं तुम्हाला कंपाऊंड जो दिलेला आहे तो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आता टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर आपण नोमेनक्लेचरमध्ये किंवा याच्या आधीच्या अल्कोहोल फिनॉलच्या नोमेनक्लेचरच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे.
टर्शरी ब्युटिल अल्कोहोलच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकता स्ट्रक्चर CH3 म्हणजे हे स्ट्रक्चर ॲक्च्युली एकाच कार्बनला 3 मिथिल ग्रुप अटॅच आणि त्याच कार्बनला OH ग्रुप अटॅच असलेला हा जो कार्बन आहे तो टर्शरी कार्बन आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच असल्यामुळं त्याला आपण टर्शरी अल्कोहोल असं म्हणतो. आता याचं नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर मी असं म्हणू शकतो, सपोज आपण असं घेतलं स्ट्रक्चर CH3OH. आता मी पुन्हा एकदा रिपीट करतो इथं. सपोज आपण सुरुवातीला कार्बिनॉल घेऊया, मिथिल अल्कोहोल जो आपण याच्या आधी सांगितला. आता ह्या मिथिल अल्कोहोलमधला हा जो हायड्रोजन आहे त्याच्याऐवजी मी लिहिला CH3, इथल्या हायड्रोजनच्या ऐवजी घेतला CH3 आणि इथं घेतला CH3, तर हा बनला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. म्हणजे कार्बिनॉल सिस्टीममध्ये आपण असं म्हणू शकतो, या कार्बिनॉल सिस्टीममध्ये 1, 2, 3 मिथिल ग्रुप अटॅच झालेले आहेत. दॅट्स वाय इट सेड द ट्राय मिथाइल कार्बिनॉल. म्हणून टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं जर आपल्याला कार्बिनॉल सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये 3 मिथिल ग्रुप हे मिथिल अल्कोहोलला म्हणजेच कार्बिनॉलला अटॅच असणार आहेत. दॅट्स वाय इट इज सेड द ट्राय मिथिल कार्बिनॉल या पद्धतीनं. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की काही स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करण्यासाठीचा क्वेश्चन तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेला आहे. त्यातलं पहिलं स्ट्रक्चर आपण बघतो की इथं क्वेश्चन विचारला ड्रॉ स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. याच्यामध्ये पहिलं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं 2,5 डायइथाइल फिनॉल. मग आता पहिल्यांदा फिनॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. बेन्झीन रिंग की ज्याच्यातला एक हायड्रोजन OH ग्रुपनं रिप्लेस झाला तर त्याला आपण फिनॉल म्हणतो. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असेल तो फर्स्ट कार्बन आणि त्याच्या विथ रिस्पेक्ट टू 2 आणि 5 पोझिशनला आपल्याला 2 इथिल ग्रुप अटॅच लक्षात येतील. हा सेकंड कार्बन असेल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ या पद्धतीनं. त्यामुळं यातलं जे सेकंड कार्बन जो असेल त्याला एक इथिल ग्रुप अटॅच करायचा CH2 CH3. त्यानंतर फिफ्थ कार्बन जो असेल त्याला एक इथिल ग्रुप म्हणजे CH2 CH3 ग्रुप अटॅच केला तर आपल्याला जे स्ट्रक्चर मिळतं ते असणार आहे 2,5 डायइथिल फिनॉलचं. याच्याबद्दलचा ॲन्सर तुम्हाला इथं सोल्युशनच्या पार्टमध्ये दिलेलं लक्षात येतं. 2,5 डायइथिल फिनॉल हा असेल फिनॉल. सेकंड कार्बनला हा C2H5 म्हणजेच CH2 CH3 C2H5 हा सेकंड कार्बनला. अगेन सेकंड इथिल ग्रुप हा फिफ्थ कार्बनला अटॅच आहे. त्यामुळं हे याचं स्ट्रक्चर आपण सांगू शकता. नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिसतो प्रोप 2En1OL. प्रोप म्हटल्यानंतर 3 कार्बन पहिल्यांदा ड्रॉ करा 1, 2, 3. आता ह्याच्यामध्ये EN हा शब्द आहे आणि तो सेकंड कार्बनला म्हणजे हा जो फर्स्ट कार्बन असेल हा सेकंड आणि हा थर्ड असेल तर याच्या बाबतीमध्ये सेकंड आणि थर्ड कार्बनच्यामध्ये डबल बॉन्ड या आपण दाखवला. त्याच्यानंतर हा जो फर्स्ट कार्बन असेल त्याला 1OL ग्रुप अटॅच असणार आहे. मग जर आपण सपोज की याचं स्ट्रक्चर जर द्यायचं झालं तर हा असणारा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. तर इथं मी OH ग्रुप घेणार आहे आणि बाकीची व्हॅलन्सी कार्बनची सॅटिस्फाय करणारा हायड्रोजन या कार्बननं इथे एक आणि इथे एक 2 बॉन्ड दाखवले आहेत. राहिलेले 2 बॉन्ड हायड्रोजनसोबत. या कार्बनला 1 हायड्रोजन आणि या कार्बनला 2 हायड्रोजन. म्हणजे आपलं स्ट्रक्चर बनतं CH2 डबल बॉन्ड CH CH2OH. हे झालं स्ट्रक्चर कोणाचं तर प्रोप 2En1OL. तुम्ही याचा ॲन्सर इथं खाली पण तुम्हाला दिलेलं लक्षात येतं CH2 CH2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH2OH CH2OH या पद्धतीने इथं तुम्हाला याचं नॉमेनक्लेचर आलेलं लक्षात येईल. नेक्स्ट पार्ट दिला तुम्हाला 2-मिथॉक्सी-प्रोपेन. त्यासाठी पहिल्यांदा प्रोपेन प्रोप ANE सजेस्ट 3 कार्बन 1, 2, 3 आणि सिंगल बॉन्ड असणार आहे कारण ANE अल्केन आहे हा आणि त्याच्यामध्ये सेकंड जो कार्बन असेल हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड जर घेतला तर त्याच्यामध्ये जो सेकंड कार्बन असेल त्याला मिथॉक्सी ग्रुप अटॅच करायचा. मिथ ऑक्सी CH3O ग्रुप. इथं मी असं करतो हा जो ऑक्सिजन असेल तो या कार्बनला अटॅच करा आणि मी दिलं होतं CH3. कार्बनची व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करायची. या कार्बनचा एकच सिंगल बॉन्ड आहे, राहिलेले 3 बॉन्ड हायड्रोजनसोबत. इथं सिंगल हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन. दॅट्स वाय स्ट्रक्चर बिकम्स CH3 CH3 आणि हा जो सेकंड कार्बन असेल त्याला मिथॉक्सी ग्रुप अटॅच असेल. याचा ॲन्सर तुम्हाला इथं दिसतं CH3 CH CH3 CH3 CH CH3 आणि हा जो सेकंड कार्बन असेल त्याला मिथॉक्सी ग्रुप अटॅच असलेलं इथं लक्षात येतं. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन विचारला फिनिल मिथॅनॉल. ॲक्च्युली फिनिल मिथॅनॉलचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे CH3OH आणि याच्यातला हायड्रोजन एक लेस केला आहे आणि त्याच्याऐवजी ग्रुप घेतला फिनिल. फिनिल कोणाला म्हणायचं ॲक्च्युली बेन्झिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे 6 कार्बन 6
हायड्रोजन ॲटम आणि याच्यातला जर एक हायड्रोजन आपण लेस केला तर त्याला फिनिल म्हणून ओळखलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की जर आपल्याला फिनिल मिथॅनॉलचं स्ट्रक्चर पाहिजे असेल तर हा कार्बन OH ग्रुप आणि याला फिनिल ग्रुप या पद्धतीनं अटॅच करायचा. या कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी 2 बॉन्ड आहेत, त्यामुळे राहिलेले 2 हायड्रोजन याला अटॅच करायचे. कार्बन शोज टेट्राव्हॅलन्सी. दॅट्स वाय फिनिल मिथॅनॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल CH2OH CH2OH आणि हा जो फर्स्ट कार्बन आहे त्याला फिनिल ग्रुप C6H5 ग्रुप अटॅच असलेलं लक्षात येईल. C6H6 बेन्झिन C6H5 म्हणजे हा फिनिल ग्रुप असणार आहे, हे माहिती असू द्या. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की इथं ट्राय दिस असा क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये IUPAC नॉमेनक्लेचर कंपाऊंडचे काय असतील असा क्वेश्चन. पहिलं स्ट्रक्चर आपण इथं बघतो. ॲक्च्युली याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की एक सिंगल कार्बन आहे की ज्याला 2 OH ग्रुप अटॅच असलेले लक्षात येतील. दॅट्स वाय इट बिकम्स डायॉल. आणि हे सायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लिक कंपाऊंड आहे, 5 कार्बन आहेत. दॅट्स वाय सुरुवात करताना आपण असं म्हणतो सायक्लोपेंटेन आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कार्बनला नंबरिंग देताना 1 2 3 4 5 सायक्लोपेंटेनमध्ये आपल्याला 1,1 डायॉल अशा पद्धतीचं नॉमेनक्लेचर आपण या कंपाऊंडचं देऊ शकता. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. मी सांगितलं हा ॲक्च्युली आहे सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेनमध्ये हा फर्स्ट कार्बन आहे की ज्याला 2 OH ग्रुप अटॅच आहेत, म्हणून याचं नॉमेनक्लेचर देताना सायक्लोपेंटेन शेवटी असायला पाहिजे. 1,1 एकाच कार्बनला 2 OH ग्रुप असल्यामुळे 1,1 आणि तिला तो आपण डायॉल या पद्धतीचं नॉमेनक्लेचर याचं आपण इथं सांगू शकता. नेक्स्ट पार्ट तुम्ही इथं बघता नॉमेनक्लेचरच्या बाबतीमध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली इट इज अ इथर. हे इथरचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की ऑक्सिजनच्या एका बाजूला हा इथिल ग्रुप अटॅच आहे आणि एका बाजूला हा 4 कार्बन असलेला ब्युटिल ग्रुप अटॅच आहे. आपण रूलमध्ये असं बघितलेलं होतं की जो मोठा ग्रुप असेल तो पॅरेंट म्हणून घ्यायचा. म्हणून या स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण पॅरेंट घेऊया हा की जो असेल 1 2 3 4 कार्बनचा सिंगल बॉन्ड सगळीकडे, त्यामुळे इट बिकम्स ब्युटेन. हा असेल ब्युटेन. ब्युटेनमध्ये हा जो सेकंड कार्बन आहे त्याला हा OCH2CH3 इथ आणि ऑक्सिजन अटॅच आहे. दॅट्स वाय इट बिकम इथॉक्सी. म्हणजे ब्युटेनमध्ये दुसऱ्या कार्बनला इथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय नॉमेनक्लेचर बिकम्स 2 इथॉक्सी ब्युटेन. मी रिपीट करतो, आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर विचारलं. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली ब्युटेनची. हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कार्बन. सेकंड कार्बनला इथॉक्सी ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय नॉमेनक्लेचर बिकम्स 2 इथॉक्सी ब्युटेन या पद्धतीनं. नेक्स्ट स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसतं की थर्ड स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये मागाशी आपण फिनिल मिथॅनॉलचं स्ट्रक्चर बघितलेलं होतं. त्याच पद्धतीनं इथं सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ द कार्बन ॲटम कंटेनिंग फंक्शन ग्रुप. लॉंगेस्ट चेन आहे ती 2 कार्बनची आहे आणि त्यामुळे याचा पॅरेंट जो कोणी असेल तो इथेन असेल. यातला हा फर्स्ट कार्बन असेल आणि हा सेकंड कार्बन असेल. फर्स्ट कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून इथॅन 1OL सेकंड कार्बनला फिनिल ग्रुप अटॅच आहे म्हणून मी तर लिहितो आहे 2 फिनाइल इथॅनॉल. हे झालं याचं नॉमेनक्लेचर. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, याचा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर हवा. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ द कार्बन ॲटम कंटेनिंग फंक्शन ग्रुप. म्हणजे याचा पॅरेंट जो कोणी असेल तो असणार आहे इथॅन 1OL आणि त्याच्यामध्ये हा फिनिल ग्रुप अटॅच आहे. हा फर्स्ट आणि हा सेकंड कार्बन. दॅट्स वाय 2 फिनाइल इथॅनॉल हे याचं IUPAC नॉमेनक्लेचर. नेक्स्ट पार्ट तुम्ही इथं बघू शकता की फोर्थ क्वेश्चन इथं ॲक्च्युली इट इज अ फिनॉल. बेन्झिन रिंगला जेव्हा OH ग्रुप अटॅच असतो तेव्हा त्याला फिनॉल म्हणतो. हा फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे. कुणामध्ये तर फिनॉलमध्ये. दॅट्स वाय नॉमेनक्लेचर बिकम्स 3 मिथाइल फिनॉल. हे याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण सांगू शकता. सो नेक्स्ट पार्टकडे जातो आपण. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. खरं तर आपलं टेक्स्टबुक आणि NCERT बुक या दोन्हींच्या बाबतीमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल ज्या मेथड दिलेल्या त्या ऑलमोस्ट सेम आहे. फक्त एक रिएक्शन आपल्याला स्टेट बोर्डच्या बुकमध्ये एक्स्ट्रा दिसणार आहे आणि ती कोणती आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा इथं डिस्कस करूया. बाकी सगळ्या रिएक्शन आपण NCERT बुकमध्ये बघितल्या, त्या थोडक्यात इथं रिवाईज करायचा मी प्रयत्न पण करतो. इथं तुम्ही बघू शकता की प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलच्या बाबतीमध्ये अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या मेथड ज्या असतील त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतो फ्रॉम अल्किल हॅलाइड.
टेक्स्टबुकमध्ये आपल्याला अल्किल हायड्राइडपासून कसा अल्कोहोल मिळवायचा याच्याबद्दलची पहिली रिएक्शन दिली आहे. ॲक्च्युली हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन हा जो आपला 10वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही रिएक्शन दिसेल. व्हेन अल्किल हायड्राइड अंडरगोज हायड्रोलायसिस बाय युझिंग ॲक्वियस अल्कली ऑर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कोहोल. अशा प्रकारची ही रिएक्शन आहे. ही रिएक्शन कशा पद्धतीने रिप्रेझेंट केली जाते याच्याबद्दल थोडक्यात मी इथं तुमच्यापुढं दाखवतो की सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया, जनरल एक्झाम्पल घेऊया. RX वेन ट्रीटेड विथ ॲक्वियस KOH. मी तुम्हाला सांगितलं की रिॲक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शन ग्रुप. रिॲक्शन्स म्हणजे जुने बॉन्ड ब्रेक करायचे, नवीन बॉन्ड मेक करायचे. हा X रिप्लेस होईल OH कडून आणि आपल्याला इथं कंपाऊंड मिळणार आहे ROH. हा ॲक्वियस वर्ड महत्त्वाचा आहे. वेन अल्किल हायड्राइड्स आर ट्रीटेड विथ अल्कली. अल्कली कोणाला म्हणायचं? दोज बेस विच आर डिझॉल्व इन वॉटर. फॉर एक्झाम्पल NaOH, फॉर एक्झाम्पल KOH. जेव्हा अल्किल हायड्राइडची रिएक्शन NaOH KOH याच्यासोबत होणार आहे तेव्हा Xच्या ऐवजी याच्यातला OH ग्रुप येणार आहे आणि हा X आणि हा K किंवा हा सोडियम एकत्र येऊन साईडबोर्ड KX आणि NaOH घेतला असतं तर NaX हा साईडबोर्ड आपल्याला रिएक्शनमध्ये मिळतो. एक एक्झाम्पल मी तुमच्या पुढे रिप्रेझेंट करतो. आपण एक्झाम्पल घेऊया. CH3CH2Cl वेन ट्रीटेड विथ ॲक्वियस KOH. ॲक्वियस वर्ड महत्त्वाचा आहे. KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा एक अल्कली आहे. अल्कली दोज बेस विच आर डिझॉल्व इन वॉटर दॅट्स द अल्कली. याची रिएक्शन झाल्यानंतर रिएक्शन फंक्शनल बघतात. कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक होईल. हा क्लोरीन असेल त्याची जागा हा OH घेईल. हा पोटॅशियम आणि हा क्लोरीन एकत्र येऊन या रिएक्शनमध्ये साईड पदार्थ होणारा KCl आणि मेन प्रोडक्ट मिळतो आहे CH3CH2 आणि हा जो क्लोरीन आहे त्याच्याऐवजी घेतला आपण OH. इट इज अ इथॅनॉल ऑर इथिल अल्कोहोल. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्किल हायड्राइड. इथिल क्लोराईड घेतला, ॲक्वियस KOH घेऊ शकता किंवा इथं जर तुम्ही ॲक्वियस NaOH जर घेतला असता तर साईड प्रोडक्ट फक्त बदलला असता आणि तो बनला असता NaCl. बाकी मेन प्रोडक्ट हा याच पद्धतीने तुम्हाला मिळाला असता. या पद्धतीनं आणखी एक रिएक्शन आहे की व्हेन अल्किल हायड्राइड्स आर ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. हे लक्षात घ्या, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड Ag2O प्लस वॉटर. मॉइस्ट याचा अर्थ मॉइश्चर, वॉटर असलेला आणि सिल्वर ऑक्साईड. वेन बोथ आर ट्रीटेड इट विल फॉर्म AgOH. ह्या दोघांची रिएक्शन AgOH बनतो. आणि वेन अल्किल हायड्राइड्स आर ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणून मी इथं असं लिहितं अल्किल हायड्राइड जनरल एक्झाम्पल RX. वेन ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड, मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड इथं घ्यायचं आपण AgOH. Ag2O आणि वॉटर या दोघांची रिएक्शन म्हणून AgOH तयार होतं. रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शनल ग्रुप. X हा रिप्लेस होणार आहे OH कडून. हा Ag आणि X एकत्र येऊन साईड प्रोडक्ट तयार होणार आहे AgX आणि मेन प्रोडक्ट तयार होणार आहे ROH की जो असणार आहे करस्पॉन्डिंग अल्कोहोल. एक्झाम्पल मी इथं देतं. सपोज एक्झाम्पल घेऊया आपण CH3CH, वेन ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे AgOH. रिएक्शन्स आर ऑलवेज टेक्स प्लेस ॲट फंक्शन ग्रुप. हा ब्रोमिन आहे तो रिप्लेस होणार OH कडून. Ag आणि Br एकत्र येऊन या रिएक्शनमध्ये साईड पदार्थ AgBr. मेन प्रोडक्ट मिळतो आपल्याला CH3CH, CH3. रिएक्शन फंक्शन ग्रुपला घडतात. जुने बॉन्ड ब्रेक करायचे, नवीन बॉन्ड मेक करायचे. इथं नवीन बॉन्ड केला OHनं, आपल्याला मिळाला प्रोपॅन 2 ऑइल या पद्धतीचा प्रोडक्ट. ही रिएक्शन ॲक्च्युली तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन ह्या चॅप्टरमध्ये बघायला मिळू शकतं. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघतो की बाय ॲसिड कॅटलाइज द हायड्रेशन ऑफ अल्किन. आपण ही रिएक्शन NCERTच्या बुकमध्ये पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला ही रिएक्शन दिलेली आहे की अल्किन असतील आणि ॲसिडच्या प्रेझेन्सीमध्ये जर त्यांचं हायड्रेशन ॲडिशन ऑफ वॉटर H+ अँड OH-. तिथं आपण मार्कोनी-कॉप्स रूल वापरला आणि अकॉर्डिंग टू मार्कोनी-कॉप्स रूल निगेटिव्ह पार्ट जो असेल तो त्या कार्बनला अटॅच करायचा अल्किनमधला की ज्या कार्बनला हायड्रोजनची संख्या कमी असणार आहे. याच्याबद्दलचं एक्झाम्पल पुढे मी आणखीन एकदा डिस्कस करणारच आहे आणि हे याच्या आधी पण आपण चॅप्टरमध्ये बघितलेलं होतं. नेक्स्ट पार्ट आपण इथं बघतो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. ही रिएक्शन पुन्हा एकदा इथं दिसते तुम्हाला NCERTच्या बुकमध्ये. याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे पाठीमागच्या लेक्चरच्या मध्ये. तुम्ही ही रिएक्शन बघू शकता. त्याच्यानंतर पुढं पार्ट दिला बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. ही सुद्धा रिएक्शन आपण NCERTच्या बुकमध्ये बघितलेली आहे. अल्डिहाइड असतील किंवा कीटोन असतील त्यांचं जर रिडक्शन केलं तर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळतात. मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की जर आपण अल्डिहाइड घेतले तर त्याच्यापासून आपल्याला मिळतो प्रायमरी अल्कोहोल आणि कीटोन जर घेतले तर त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतो सेकंडरी अल्कोहोल या पद्धतीनं. नेक्स्ट पार्ट इथं आपण आणखीन बघू शकता की रिडक्शन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. ही रिएक्शनसुद्धा आपण NCERTच्या बुकमध्ये बघितलेली आहे. कार्बोक्झिलिक ॲसिड कोणाला म्हणतो? RCOH.
स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटचा वापर करून आपण त्याच्यापासून अल्कोहोल मिळवू शकता. ॲक्च्युली इथली मधली स्टेप आहे, ॲसिडपासून पहिल्यांदा अल्डिहाइड तयार होतो आणि अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला परत अल्कोहोल या रिएक्शनमध्ये मिळू शकतं. सिमिलरली तुम्ही इथं हे बघू शकता की जर स्टार्टिंग मटेरियल जर ॲसिड घेतला, त्याची रिएक्शन अल्कोहोलसोबत केली तर पहिल्यांदा एस्टर मिळतो आणि एस्टरचं रिडक्शन केलं तर आपल्याला परत एकदा अल्कोहोल मिळू शकतो. सेम रिएक्शन आपण NCERTच्या बुकमध्ये बघितलेली होती. पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या रिवाईज करू शकता. नेक्स्ट पार्ट आपण याच्या बाबतीमध्ये जातो की जिथं आपण अल्किनचं जे हायड्रेशन रिएक्शन आहे त्याच्या बाबतीतलं मेकॅनिझम आपण बघतो. ॲक्च्युली हे जे मी इथं राईट साईडला दाखवलेलं आहे ते NCERT बुकमधलं आहे आणि आत्ता आपण हे जे बघतो ते महाराष्ट्र स्टेटचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये दोन्हीकडचं मेकॅनिझम तुम्हाला सेम दिसेल. इथं पहिल्यांदा हायड्रोनियम आयन घेतला, इथं पण हायड्रोनियम आयन घेतला. अल्किनच्या बाबतीला डबल बॉन्ड असेल तो या H+ लाभ स्टार्ट करणार आहे आणि या पद्धतीनं आपल्याला इथं पहिल्यांदा कार्बोकॅटायन मिळतं. म्हणजे पहिली स्टेप आपण सांगितलेली होती फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इथं पण तुमच्या सहज लक्षात येतं, इथं पण पहिली जी स्टेप आहे ती फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. हा कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर दोन्हीकडे बघू शकता तुम्ही, हा कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर दुसरी स्टेप होती न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ H2O. इथं पण तुम्हाला दिसेल, आपण NCERTच्या बुकमध्ये बघितलं न्यूक्लियोफिलिक अटॅक वॉटर ऑन कार्बोकॅटायन आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो. इथं तुम्हाला या पद्धतीचा प्रोडक्ट मिळालेला लक्षात येतं. हे दोन्ही सेम असलेलं तुमच्या लक्षात येते. थर्ड स्टेप होती डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन तुम्हाला NCERTच्या बुकमध्ये आणि टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सेम दिसतं आणि डिप्रोटेशन झाल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल या पद्धतीने मिळालेला लक्षात येतं. याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही पुन्हा एकदा रिवाईज करू शकता. नेक्स्ट पार्ट जातो, काही क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये आपण इथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. प्रेडिक्ट द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. या रिएक्शन असेल त्याचा मेजर प्रोडक्ट इथं आपल्याला बघायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता प्रोप 1ENE वेन ट्रीटेड डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ टेट्रा हायड्रोजन फ्युरॉन. हा सॉल्वंट आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडच्या प्रेझेन्सीमध्ये आपला CH3CHOH CH3 बिकॉज ऑफ पेरॉक्साईड इफेक्ट, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. नेक्स्ट आपण इथं क्वेश्चन बघू शकता, हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये इथं डबल बॉन्ड आहे आणि आपल्याला ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन करायचं आहे. मी आत्ताच म्हणालो ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशनमध्ये OH- हा डबल बॉन्डपैकी एका कार्बनला अटॅच करायचा. इथं मात्र आपण मार्कोनिकॉफ्स रूल वापरणार आहे आणि मार्कोनिकॉफ्स रूलप्रमाणे आपण असं म्हणू शकता की OH- विल बी अटॅच दॅट कार्बन. इथं 2 कार्बन आहेत विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हे स्ट्रक्चर मी पुन्हा एकदा इथं तुमच्यापुढे रिपीट करतो. स्ट्रक्चर केअरफुली बघा. इथं डबल बॉन्ड आहे आणि इथं हा CH3 आहे. हा जो कार्बन आहे त्याला 1, 2, 3 बॉन्ड आहेत, म्हणजे याला एक हायड्रोजन असणार आहे. हा जो कार्बन असेल त्याला 1, 2, 3, 4 बॉन्ड आहेत, त्यामुळे याला हायड्रोजन हे अजिबात नाही आहेत. म्हणजे या कार्बनला एक हायड्रोजन आहे, या कार्बनला हायड्रोजन नाही आहे. आणि आपल्याला मार्कोनिकॉफ्स रूलमध्ये सांगितलेलं आहे निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट अटॅच दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणून हा OH- या कार्बनवरती अटॅक करेल आणि आपल्याला या रिएक्शनमध्ये जो प्रोडक्ट मिळणार आहे तो या पद्धतीचा हा CH3 ग्रुप, इथं हायड्रोजन अटॅच होईल आणि इथं OH ग्रुप अटॅच होईल, की ज्याला आपण असं म्हणू शकता की सायक्लोहेक्झॅनॉल. हा झाला सायक्लोहेक्झॅनॉल की ज्याच्यामध्ये हा फर्स्ट कार्बन असेल आणि त्याला मिथिल ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय नॉमेनक्लेचर बिकम्स 2-मिथिल सायक्लोहेक्झॅनॉल या पद्धतीनं. नेक्स्ट पार्ट आपण जातो की काही क्वेश्चन, हा एक मात्र महत्त्वाचा मुद्दा की जो NCERTच्या बुकमध्ये आपल्याला आत्ता नाही बघायला मिळाला, पण टेक्स्टबुकमध्ये फार छान पद्धतीने तुम्हाला याचं प्रेझेंटेशन केलेलं लक्षात येतं. इथं तुम्ही बघू शकता प्रेडिक्ट द प्रोडक्ट फॉर द फॉलोइंग रिएक्शन. एक रिएक्शन दिली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट प्रेडिक्ट करायचा आहे. आपण असं सांगितलं की व्हेन अल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन रिएक्शन RC डबल बॉन्ड OH आणि इथं मी घेतलं आहे 2H. रिएक्शन फंक्शनला घडतील, आपला प्रोडक्ट मिळणार आहे. हा बॉन्ड ब्रेक झाला तर RCOH हा H आणि एक हायड्रोजन या कार्बनला आपला प्रोडक्ट मिळाला RCH2OH. म्हणजे अल्डिहाइड अंडरगोज रिडक्शन रिएक्शन टू फॉर्म करस्पॉन्डिंग प्रायमरी अल्कोहोल, हे आपण बघितलेलं होतं. आता आणखीन एक रिएक्शन खरं तर आपण 11च्या बुकमध्ये बघितलेली होती आणि ती रिएक्शन अशी होती CH2 डबल बॉन्ड CH2 अंडरगोज रिडक्शन रिएक्शन. रिएक्शन फंक्शनला घडतील, डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करा. इथं मी लिहितो आहे CH2 या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन या कार्बनला, कारण इथला बॉन्ड ब्रेक झाला, आणि दुसरा हायड्रोजन या कार्बनला अटॅच झाला. म्हणजे अल्किन अंडरगोज रिडक्शन टू फॉर्म करस्पॉन्डिंग अल्केन. आता हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. इथे एक रिएक्शन दिलेली आहे की ज्याच्यामध्ये स्टार्टिंग मटेरियल हा CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CHO दिसेल आणि याचं जर रिडक्शन केलं तर इथं रिडक्शन होण्यासाठीच्या 2 जागा आहेत, एक अल्डिहाइड आहे आणि एक हा अल्किन आहे. जर या ठिकाणी रिडक्शन जर घडलं तर आपल्याला या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट मिळू शकतो CH3 CH ऐवजी CH2
CH2 C डबल बॉन्ड OH. म्हणजे मला हे म्हणायचं आहे इथं रिडक्शन इथं पण होऊ शकतं आणि इथं पण होऊ शकतं. हायड्रोजन निकेलच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला इथं प्रोडक्ट देऊ शकतो की इथं अल्किनचं रिडक्शन करायचं आणि फर्दर याचं परत आणखीन रिडक्शन जर झालं तर आपल्याला प्रोडक्ट मिळतं CH3 CH2 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 CH2OH. अल्डिहाइडचं आता रिडक्शन करू आणि आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे मला हे सांगायचं आहे की या रिएक्शनच्या बाबतीमध्ये इथं पण रिडक्शन घडलं आणि इथं पण रिडक्शन घडलं आणि त्यामुळं आपण इथं स्क्रीनवरती पाहू शकता. इथं तुम्हाला प्रोडक्ट जो दिसेल तो CH3 CH2 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 CH2OH. म्हणजे इथं रिडक्शन करून इथं एक हायड्रोजन ॲड करा आणि इथं एक हायड्रोजन काढा. हा CH3 ॲज इट इज, हा CHचा बनला CH2, हा जो CH आहे त्याचा पण बनला CH2, त्याच्यानंतर हा CH2 आहे असा आणि हा जो अल्डिहाइड आहे त्याचा बनला CH2OH. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी रिडक्शन झालं जर आपण सिम्पल निकेलच्या प्रेझेन्समध्ये रिडक्शन करत असू तर. आता मुद्दा असा, इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हायड्रोनियम आयन इथं रिडक्शन होताना हा डबल बॉन्ड आहे त्याचं रिडक्शन न होता, म्हणजे जो अनसॅच्युरेटेड ग्रुप असेल त्याचं रिडक्शन न होता फक्त अल्डिहाइडचं रिडक्शन होतं आणि त्याचा आपल्याला अल्कोहोल मिळतो. त्यामुळे आपण स्क्रीनवरती हे बघू शकता की जर आपण रिएजंट हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरला तर डबल बॉन्ड हा ॲज इट इज राहतो जो रिॲक्टंटमध्ये होता, पण अल्डिहाइड होता त्याचा मात्र अल्कोहोल बनतो. त्यामुळं आपण इथं स्टेटमेंट असं म्हणतो आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड कॅन रिड्यूस ओनली CH2 ऑफ द 2. म्हणजे अल्किनचं किंवा अनसॅच्युरेटेड ग्रुपचं रिडक्शन तिथं होत नाही आहे, फक्त अल्डिहाइड जे असतील त्यांचंच इथं रिडक्शन होणार आहे जर आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरला. तर हायड्रोजन इन प्लेस ऑफ निकेल वापरला तर दोन्ही ठिकाणी म्हणजे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर जिथं होते तिथं आणि अल्डिहाइड जिथं होता त्या ठिकाणी आपल्याला रिडक्शन झालेलं लक्षात येतं. हा फार महत्त्वाचा मुद्दा या आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट आपण एक वेगळी रिॲक्शन बघतो की जे आपल्या NCERTच्या बुकमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे. डू यू नोमध्ये हा पार्ट आहे इपॉक्साईड. इपॉक्साईड कोणाला म्हणायचं तर ऑक्सिजन हा डायव्हलंट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला जर अल्किल ग्रुप असतील आणि ते सायकल तयार करत असतील देन दॅट इज द इपॉक्साईड. इथं तुम्हाला एक इपॉक्साईड स्ट्रक्चर दिसतं. वेन इट इज रिलेटेड टू RMgX सोबत याची रिएक्शन झालं तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. मी रिएक्शनचं मेकॅनिझम दाखवतो म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात येतं. सपोज मी इथं प्रेझेंट करतो CH2 हा ऑक्सिजन या पद्धतीनं इपॉक्साईड. वेन इट रिलेटेड विथ RMgX R-MgX+. निगेटिव्ह पार्ट हा पॉझिटिव्ह सेंटरवरती अटॅक करतो, हा याच्यावरती अटॅक करणार आहे. या कार्बनला ऑलरेडी 2 बॉन्ड हायड्रोजनचे आहेत, तिसरा आणि हा चौथा, आणि हा R- अटॅक केल्यानंतर 5वा बॉन्ड होतं. तेव्हा हा कार्बन स्वतःचा बॉन्ड ब्रेक करतो आणि इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवरती पाठवतो. तेव्हा आपल्याला स्ट्रक्चर मिळतं. हा इथं बघा CH2 आता त्याला R अटॅच झाला आणि हा O-. हा जो O- आहे तो ह्या MgXला अपसाईड करेल, त्यामुळे आपल्याला मिळणारं स्ट्रक्चर CH2R आणि हा झाला OMgX. वॉटरसोबत रिएक्शन केल्यानंतर H+ आहे तो MgXची जागा घेईल आणि इथं आपल्याला जो कंपाऊंड मिळणार आहे तो इथं दिसतो बघा तुम्हाला, हा R CH2 हा CH2 आणि हा जो ऑक्सिजन आहे त्याला MgX आहे त्याच्यावर हायड्रोजन अटॅच झाला तर आपल्याला हा प्रोडक्ट इथं आलेला लक्षात येतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. इथं मी असं केलं, हा जो R- आणि MgX+ आहे यानं याच्यावरती अटॅक करायचा, याचा बॉन्ड ब्रेक होऊन हा O- बनणार आहे. हा O- आहे तो MgX+ला अपसाईड करणार आहे. पहिल्यांदा आपल्याला इथं मिळणार आहे CH2ला R अटॅच केला, हा CH2O बघा, हा Rनं इथं अटॅच केल्यानंतर हा बॉन्ड तयार झाला इथं. हा CH2 मधला बॉन्ड इथं आहे आणि हा जो CH2 आहे तो ऑक्सिजनला अटॅच आहे. इथं हा CH2 ऑक्सिजनला अटॅच आहे, त्याला आपण MgX अटॅच केला तर आपल्याला मिळाला MgX. म्हणजे आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालेलं लक्षात येतं तुमच्या. R CH2 हा CH2 आणि पुढं OMgX आणि त्याची हायड्रोनियम आयनबरोबर रिएक्शन झालं तर हा MgX आहे तो घालवायचा आणि त्याच्याऐवजी घ्यायचा हायड्रोजन. त्यामुळे स्ट्रक्चर मिळतं आपल्याला R CH2 ऑक्सिजन हा आणि MgXऐवजी H. म्हणजे आपल्याला हा प्रोडक्ट मिळून गेला की जो तुम्हाला इथं सेम या पद्धतीने दिसेल. एक एक्स्ट्रा रिएक्शन तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळणार आहे. नेक्स्ट पार्टकडे जातो आपण की ह्या गोष्टी खरं तर आपण याच्यापूर्वी बघितलेल्या आहेत. सेम गोष्टी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आणि NCERT बुकमध्ये दिसतील. त्यातल्या काही या गोष्टी. प्रिपरेशन ऑफ फिनॉलचं प्रिपरेशन कसं करायचं हे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता
की आपण पहिल्यांदा बघितलं फ्रॉम क्लोरोबेन्झिन. ही रिएक्शन आपण NCERTमध्ये बघितलेली आहे. फक्त NCERTमध्ये ह्या प्रोसेसचं नाव दिलेलं नव्हतं, आपण याला डाऊज प्रोसेस असं म्हणू शकतो, की हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला हे सांगितलं की हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला जेव्हा क्लोरोबेन्झिन असेल त्याची रिएक्शन जर NaOH सोबत झाली तर आपल्याला मिळतोय सोडियम फिन ऑक्साईड. इथं मिळाला आपल्याला सोडियम फिन ऑक्साईड. हायड्रोनियम आयनच्या प्रेझेन्सीमध्ये हा Na+ जाणार आहे आणि त्याच्याऐवजी H येणार आहे आणि विल गेट द करस्पॉन्डिंग प्रोडक्ट फिनॉल. ही रिएक्शन आपण याच्यापूर्वी NCERTच्या बुकमध्ये बघितलेली होती. नेक्स्ट रिएक्शनसुद्धा आपण NCERTच्या बुकमध्ये बघितलेली होती. फ्रॉम क्युमिन कमर्शियल मेथड किंवा ज्याला इंडस्ट्रियल मेथड म्हटलं तर मोठ्या प्रमाणात जर आपल्याला फिनॉल मिळवायचं असेल तर ही रिएक्शन वापरली जाते. या रिएक्शनमध्ये आपण काय सांगितलेलं होतं तर स्टार्टिंग मटेरियल आपण घेतलं होतं क्युमिन किंवा ज्याला आपण हे स्ट्रक्चर की ज्याचं ऑक्सिडेशन केलं. इथं कोबाल्ट नॅफ्थॅलेट हा कॅटलिस्ट वापरला आणि त्याच्यामुळं हा कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यामध्ये 2 ऑक्सिजन जर घेतले तर आपल्याला मिळाला क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. आपण NCERTमध्ये बघितलेलं होतं. त्याची रिएक्शन ॲसिडसोबत NCERTमध्ये H+ लिहिलं, इथं आपल्याला डायल्यूट HCl दिसेल. तर काय होणार आहे मी तुम्हाला सांगितलं, इथला असा पद्धतीचा बॉन्ड ब्रेक होईल आणि हा जो OH ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच होईल, आपल्याला मिळणार आहे फिनॉल. आणि राहिलेले हे CH3CCH3O एकत्रित येईल, त्याच्यापासून मिळणार आपल्याला ॲसिटोन. सेम रिएक्शन आपण NCERTच्या बुकमध्ये बघितलेली होती. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये फ्रॉम बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. सेम रिएक्शन NCERTमध्ये बघितलेली होती. हा घेतला आपण स्टार्टिंग मटेरियल बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. ॲक्च्युली NCERTमध्ये बेन्झिनची रिएक्शन ओलियम बरोबर कोण बेन्झिन सल्फोनिक ॲसिड प्रिपेअर केला, त्याची रिएक्शन NaOH सोबत केली. इथं मिळाला आपल्याला सोडियम बेन्झिन सल्फोनेट आणि हा सोडियम बेन्झिन सल्फोनेट जो असेल त्याची रिएक्शन ॲसिडसोबत केली तर आपल्याला मिळतं करस्पॉन्डिंग फिनॉल. सेम रिएक्शन आपण NCERTमध्ये बघितलेली होती. लास्ट रिएक्शनसुद्धा आपण NCERTमध्ये बघितली की जिथं स्टार्टिंग मटेरियल हा ॲनिलिन घेतला. वेन इट इज ट्रीटेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर NaNO2 HCl, इथं आपल्याला मिळतो HNO2. मी तुम्हाला हे सांगितलं होतं NaNO2 आणि HCl एकत्र केल्यानंतर HNO2 तयार होतं आणि हा जो NH2 आहे त्याचं डायझोटायझेशन होतं आणि वी विल गेट द बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. बेन्झिन डायझोनियम क्लोराईड आणि हा जो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड असेल त्याची रिएक्शन वॉटरसोबत केल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग फिनॉल मिळालेला लक्षात येतं. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण आत्तापर्यंत NCERT बुकमध्ये जे काही बघितलेलं होतं त्याचं कम्पेअर आपण स्टेट गव्हर्नमेंटचं जे बुक आहे त्याच्यासोबत केलेलं होतं. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर मला अगदी पर्सनली माझ्या व्हॉट्सअप मोबाईलवरती नंबरवरती तुम्ही मला तुमचे जे फोटो असतील ते पाठवा. त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन असेल ते पुढचं जे लेक्चर असतील आपले काही की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या सगळ्या क्युरीज किंवा डाऊट किंवा रिॲक्शन ज्या असतील त्याच्याबद्दलच्या जे काही डाऊट असतील ते पुन्हा एकदा मी एकत्रितपणे सगळ्यांच्यापर्यंत ते डाऊट पोहोचावेत यासाठीचं लेक्चर बनवेन. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेला जो पार्ट असेल फिनॉलचा, अल्कोहोलचा, इथरचा त्याच्याबद्दल डिस्कस करूया. थँक्यू.